मी आणि माझ्या मैत्रिणीने इतका डेंजर प्लॅन केलेला ना की मला आता सांगायला पण तुम्हाला हसायला येते. तर ज्या दिवशी आम्ही गावी पोचलो त्या दिवशी ती पोलादपूरला निघून गेलेली आणि आम्हाला पिण्याचं पाणी भरायचं होतं. पाणी येतं पण थोडाफार प्रॉब्लेम होता, तर बोलली की चल आपण दोघी जाऊया. आणि पाणी भरून झाल्यावरती तिला थोडं जेवणाला मदत म्हणून भाकरी, मला भाकऱ्या खूप चांगल्या पद्धतीने येतात आणि मला भाकरी टाकायला खूप जास्त आवडतं. मला जमले का नाही मला नक्की सांगा. आणि मला खायचं होतं कौलावरचं चिकन. मी कधीपासून वाट बघत होते आणि माझी इच्छा पण खूप होती. ती पण एक इच्छा पूर्ण झाली आणि खूप भारी लागतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि दुसऱ्या दिवशी मला लगेच जायचं होतं. 9:15ची माझी बस होती पोलादपूर मोरसड्यामधून. तिकडे तर मला जायचं होतं. तर मला काही अंदाज नव्हता आणि तिकडे नेटवर्क नसल्यामुळे माझा आणि माझ्या फ्रेंडचं कॉन्टॅक्टच होत नव्हतं. तिने मला फक्त सांगितलेलं की असं असं या सगळ्या गोष्टी, आणि मी एकदम बरोबर गेली. तर तिकडे गेल्यानंतरला आम्ही दोघींनी एक साऊथचा लेहंगा बोलतात का साडी बोलतात आय डोंट नो, मला माहीत नाही. तर ते आम्ही दोघी सेम घालणार होतो, पण तिने एन टायमाला मला दगा दिला आणि जो साऊथचा लेहंगा होता तो मी घातला आणि तिने साडी. आणि असंच रॅन्डम काहीच फंक्शन नव्हतं, आम्हाला रील काढायची होती. आम्ही खूप सारा विचार केलेला पण तसं काही घडलं नाही. रील वगैरे नाही जमलं काढायला. नॉर्मल फोटो आणि व्हिडिओ काढले. आणि मी मेकअप कधीच नाही करत, पण पावडर पण नाही लावत. आता पण मी पावडर नाही लावली, फक्त तिने डोळ्याला मला थोडंफार काय ते केलं. आणि त्यानंतरला आम्ही थोडंफार शूट केलं. आणि मी तुम्हाला आता उद्या मी तुमच्याजवळ थर्ड पार्ट शेअर करेन. ते पण छान आहे, तर तुम्ही नक्की बघा. आणि तुम्हाला कसं वाटलं माझा मिनी ब्लॉग तर मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.